जर्मनीमधल्या वर्क लाईफ बॅलन्स बद्दलचा जो माझा मागचा व्हिडिओ होता त्यामध्ये मी तुम्हाला डॉगी बाबाचा किस्सा सांगितला. मला अजून एक किस्सा आज सांग. तर झालं काय की आज मला थोडासा उशीर होणार होता. 2 तास मला लेट चालू करायचं होतं काम. म्हणून मी माझ्या मॅनेजरला मेसेज टाकला की आय हॅव एन अपॉइंटमेंट, सो आय विल स्टार्ट माय वर्क ॲट 10 o'clock. बिकॉज विषय असा आहे की इथे सगळे जवळपास 7लाच काम चालू करतात, म्हणजे 7 आणि 8च्या मध्ये जवळपास काम चालू होऊन जातं. तर तुम्हाला ही गोष्ट ऐकून खरंच विशेष वाटेल. इथे जर्मनीमध्ये असं पंचिंग सिस्टम वगैरे काही नसतं. म्हणजे जसं आपल्याकडे इन टाइम आउट टाइम असतो. कंपनीमध्ये जर तुम्ही ज्या टायमाला येतात तेव्हा तुमचं कार्ड पंच करायचं असतं आणि आउट टाइम ज्या टायमाला तुम्ही घरी जातात तेव्हा जे तुम्ही पंचिंग करता तसली इथे काहीच भानगड नाही. मोस्ट ऑफ द कंपनीज इथे ट्रस्टवरती काम करतात आणि कोणी बघत नसताना सुद्धा जर्मन लोक टाइमच्या बाबतीत कधीच हेराफेरी करत नाही. जे आहे जेन्युइन जेवढं काम केलंय तेवढंच टाइम टाकतात. मी तर जेव्हा फर्स्ट टाइम ही गोष्ट बघितली तेव्हा मी शॉक झालो. माझी जुनी कंपनी जी होती त्याच्यामध्ये मी जर 15 मिनिटं उशिरा आलो तर माझा मॅनेजर माझ्याकडे असं बघायचा की जसं मी काही कोणाचा खून करून आलोय. आणि आमच्या जुन्या कंपनीमध्ये अजून एक गोष्ट अशी होती, जर 3 पेक्षा जास्त वेळा मी 15 मिनिटाचा उशीर केला महिन्याभरात तर माझा डायरेक्ट पेमेंट कट करायची. एकदम खरं सांगा, ट्रस्ट बेस्ड सिस्टम जास्त चांगली आहे की आपल्याकडे जी स्ट्रिक्ट पंचिंग आहे ती जास्त बरोबर आहे.